नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे, तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आज एक मर्यादा या विषयावर मी बोलणार आहे की मर्यादा ओलांडली की काय काय घडू शकतं. तुम्हाला अगदी रामायण काळात घेऊन चालते बरं का. रामायण काळामध्ये सुद्धा लक्ष्मणाने एक अशी रेषा, जी सगळ्यांना माहिती आहे लक्ष्मण रेषा म्हणून प्रसिद्ध आहे, ती आखली होती आणि सीतेने ती लक्ष्मण रेषा ओलांडली, म्हणजे तिने तिची मर्यादा ओलांडली. आणि काय रामायण घडलं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, नव्याने मी सांगत नाही आहे. पण मी ही रामायण काळापासूनची गोष्ट आहे की मर्यादा ओलांडलं तर काय होऊ शकतं. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या लहानपणी 7च्या आत घरात तरुण मुलींनी किंवा लहानपणापासूनच एक संस्कार बिंबवला जायचा की 7च्या आत घरात यायचं. तर ह्यामुळे काय होतं की आम्ही खूप असं सुरक्षित आयुष्य जगलो. आमच्या आईवडिलांनासुद्धा एक म्हणतात ना, ते पण निर्धास्त असायचे की आपलं मूल 7च्या आत घरात येणार. आता काळ बदलत चालला आहे. मला माहिती आहे की आईवडील नोकरी करतात आणि आईवडील नोकरी करतात तेच मुळात खूप उशिरा येतात. त्यामुळे मुलांवर कंट्रोल नाही आणि मुलं पाहिजे तेवढी बागडतात. मुलांचे पण क्लास असतात. पण ह्या सगळ्यामधनं कुठेतरी मर्यादा निसटून जात आहे का, असं मला थोडंसं वाटतं बरं का. की पूर्वी 7च्या आत आम्ही घरी यायचो, देवाचे श्लोक स्तोत्र म्हणायचो, पाढे हे सगळं पाठांतर व्हायचं आणि ह्या पाठांतराचा आजही आम्हाला खूप छान उपयोग होतो बरं का. आता कसं झालं आहे माहिती आहे का, की एका क्लिकवर तुम्हाला श्लोक तुम्ही लावून देतात की म्हणजे मुलांवर संस्कार झाले की संस्कार केंद्रात टाकलं म्हणजे संस्कार झाले, असं नाही. तर थोडंसं मुलं वाढवताना एक मुलांमध्ये पण मर्यादा घालून घ्या की थोडंसं 7च्या आत घरात या ना, किंवा 7पर्यंत त्यांना एक मर्यादा राखून द्या की 7पर्यंत तुम्ही घरात आलं पाहिजे. त्याचे फायदे हे तुम्हाला नकळत मोठेपणी जाणवतील. म्हणजे जे आम्हाला जाणवायचं की आमचे आईवडील आम्हाला खूप स्ट्रिक्ट वागवायचे की 7च्या आत नाही घरात आलं तर काय काय होऊ शकतं. म्हणजे अगदी आम्हाला त्यावेळेस, म्हणजे माझा भाऊ वगैरे होता तर त्याला अक्षरशः शिक्षा वगैरे केलेली, आम्ही तर घाबरून यायचोच, पण भावाला वगैरे शिक्षा केलेलं मला आठवतं आहे बरं का. तर आत्ता पण त्याचा फायदा, त्यावेळेस आम्हाला जाचक वाटलं, पण त्याचा फायदा हा आत्ता आम्हाला खूप वाटतो की त्यावेळेचं पाठांतर, त्याच्यामुळे बुद्धी आमची सजग झाली आहे. अजूनही सतर्क आम्ही राहू शकतो पाठांतरामुळे. तर हे आता सगळं म्हणतात कालबाह्य होत चाललेलं आहे. मुलं उशिरा येतात, ह्या क्लास तो क्लास, तसं पाठांतर नाही दिलेला, फक्त होमवर्क त्याचं म्हणजे वह्यामध्ये लिहून काढणं. तर ह्यामध्ये कुठेतरी मर्यादा ओलांडत आहे. तुमची वेळेची मर्यादा, म्हणजे मग रात्री जागायचं, रात्री जागून काहीतरी खरडमखारडी करायची, म्हणजे वेळेची मर्यादासुद्धा अभ्यासाच्या बाबतीत निघून गेली. हीच गोष्ट नकळत मोठेपणी मुलांमध्ये झिरपत येते. मग तुम्ही वेगाची मर्यादा, मग मोठं झालं की 2 व्हीलर मुलं चालवतात आणि वेगाची मर्यादा पाळत नाही. शहरांमध्ये नुसते सिग्नल्स आहेत, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सिग्नल्स आहे, पण आपल्या देशात तरी इतकी त्याची वाईट अवस्था आहे की वेगाची मर्यादा पाळायची नाही. सिग्नल असतो तरीसुद्धा सिग्नल पाळायचं नाही, म्हणजे सिग्नलची मर्यादा पाळायची नाही. आणि मग इतकं अघटित होऊ शकतं, इतकं गंभीर स्वरूप त्याला धारण होऊ शकतं. हे मुलांना आत्तापासून थोडं बिंबवा. हे मर्यादा, वेगाची मर्यादा झाली, वेळेची मर्यादा झाली, हा सगळ्या गोष्टी आपण मुलांवर केलेले, नकळत केलेले संस्कार आहे. आज परदेशातसुद्धा तुम्ही बघाल की सिग्नल हे पाळतातच, स्वच्छता पाळतातच. ह्या त्यांनी घालून दिलेले, त्यांनी रूल्स म्हणतात, त्याला मर्यादा आपण म्हणूया, हे तिथे पाळतात. मग आपणच का नाही आपल्या मर्यादा पाळायच्याच. नातेसंबंधांमध्ये सुद्धा अगदी छान, पती पत्नींमध्ये सुद्धा एक मर्यादा असते, किंवा मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा वावरताना एक बोलण्यात चालण्यात एक मर्यादा हवीच. पुरुष आणि स्त्रीमधलं सुद्धा जे नातं असतं मित्रमैत्रिणीचं, त्यालासुद्धा एक मर्यादा असावी. अगदी निखळ मैत्री असावीच. इतकेही आम्ही बुरसटलेले नाही आहे की स्त्री पुरुष मैत्री नसावी, पण त्याच्यामध्ये कुठेतरी मर्यादा असावी, हे मात्र नक्कीच. हे नातेसंबंधांबरोबर झालं की कुठेतरी प्रत्येक नात्याला ही मर्यादा असावीच.
सासूसून असते किंवा दीर असतो, दीर बहिणी नातं असतं, मित्र असतात. ह्या सगळ्या नात्यांना एक मर्यादाची एक छोटीशी किनार तुम्ही लावून घ्या, खूप छान असं नातं तयार होतं. तसंच पैशाच्या बाबतीत मर्यादा. पैशाच्या बाबतीतसुद्धा आज सगळ्यांकडे ऑनलाईन पैसा असतो, क्रेडिट कार्ड असतं आणि त्याच्यामुळे अमाप खर्च होत असतो. म्हणजे आपल्याकडे गरज असो नसो किंवा दुकानात गेलं म्हणजे घेतलंच पाहिजे असा जो आहे, तर ह्याच्यासाठी सुद्धा आपणच आपल्या खरेदीवर मर्यादा घालून घेतली पाहिजे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आयुष्याला मर्यादा घातल्यामुळे सुखकारक बनवतात. तेव्हा प्रत्येकाने लहानपणापासून हा मर्यादा एक संस्कार आहे, हा तुम्ही सजगपणे करा, मुलांवर करा, आपल्या स्वतःवरही काही मर्यादा राखून घ्या, लादून घ्या म्हटलं तरी चालेल. तर तुमचं जीवन अधिक सुखकर होईल. खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.